सर्व ब्रायन लोबो साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील। ब्रायन लोबो साहेब। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर आलेले सर्व बंधू भगिनी, 2-3 दिवसाआधी डहाणूवरून हेलिकॉप्टरमध्ये बसून देवेंद्र फडणवीस इथे जव्हारला आले आणि त्या सभेमध्ये अनेक लोकांसमोर जे भारतीय जनता पार्टी सुप्रसिद्ध आहे म्हणजे झूट बोलायला, ते सर्व झूट असत्य लोकांसमोर परत मांडलं। म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नाव खरंच भारतीय झूट पार्टी आहे, त्या दिवशी परत सिद्ध झालं। मोदी साहेबांच्या मीटिंगामध्ये आता लोक जात पण नाही, कारण त्यांना माहिती आहे की खोटं बोललं जातं, खुर्च्या रिकाम्या आहेत। आज जिथे इथे खुर्च्या कमी आहेत, एवढं मोठ्या संख्येने तुम्ही आलेले आहेत। फडणवीस साहेब इथे येऊन आणि त्या मीटिंग मध्ये विवेक पंडितांनी साहेबांची स्तुती करून काय नेमकं सांगलं? एक खोटा जे आहे त्यांनी एक गोष्ट खोटी गोष्ट काढली की वन हक्क जे आहे हे आमचे सरकारने मिळवून दिलं, तुम्हाला पट्टा मिळवून दिलं। अरे विवेक भाऊ, 2014च्या आधी आम्हाला पट्टा मिळालेले आहे। तुमचे सरकार 2014 पासूनच आहे इथे। 2010, 2011, 2012ला आम्हाला पट्टा मिळालं आणि 2014 नंतर जेव्हा आम्ही अपील केलेले आहे, कारण क्षेत्र कमी दिलेले आहेत, आजपर्यंत एक पण अपील मंजूर केलेले नाही। तुमचे सरकार असताना एक पण अपील मंजूर नाही। काय तुम्ही म्हणतात की बरोबर वन हक्क तुम्ही दिलं? तुम्ही काय म्हटलं की आता हक्क आम्ही दिलेला आहे तुमच्या प्लॅटावर घर बांधायला आणि विहिरी खोदायला। हो, पण तुम्ही विसरलाय 5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी जव्हारला मोठं आंदोलन आम्ही केलं, सीपीआयने आंदोलन केलं, बाकीच्या लोकांनी आंदोलन केलं आणि आंदोलनाला प्रतिसाद देऊन तुम्हाला नाईलाजाने मान्य करावं लागलं की बरोबर लोकांच्या प्लॅटावर लोकांना घर बांधू शकतात। काय आहे तुमचे महायुती? महायुती नाही, महायुती आहेच नाही। अरे निकम साहेब का बाहेर पडलं? महायुती नाही तुमची, महाफुटी आहे तुमचं। ही वस्तुस्थिती आहे। तुम्ही म्हणतात एक है तर सेफ है, काय सेफ बाबा? आम्ही विचारतो की आमच्या जव्हार तालुक्यामध्ये, आमच्या विक्रमगड तालुक्यामध्ये, मोखाडा तालुक्यामध्ये पाणी का पियायला सेफ नाही, स्वच्छ नाही? तुम्ही म्हणता की बरोबर आम्ही कुपोषण दूर केलं आहे, आम्हाला माहिती आहे। तुम्ही काहीतरी बोललं, पण आम्हाला माहिती आहे की दवाखान्यामध्ये आम्ही गेल्यावर डॉक्टर नसतात। आम्हाला माहिती आहे की जेव्हा डॉक्टर असतील तर दवा नाही, हे आम्हाला माहितीच आहे। तुम्ही काहीतरी बोलून ते सिद्ध होत नाही। आमचे अनुभव म्हणते की बरोबर आम्ही सेफ नाही तुमच्या राज्यात। आम्हाला माहिती आहे की पाण्याचे प्रश्न सोडवायचे असेल तर फार करू शकता। तुमचे जलजीवन आंदोलन जलजीवन मिशन जे आहे त्याच्याबद्दल बोललंच नाही। विवेक भाऊ, जलजीवन आंदोलन मिशन बद्दल का बोललं नाही? तुम्ही आंदोलन करायचं जरूर। आज का नाही बोललं की याच्याबद्दल अंमलबजावणी झालीच नाही, लोकांच्या घरामध्ये पाणी पोहोचलंच नाही। दमणगंगा आणि वैतरणाचे जे कागदाच्या धरण तुम्ही बांधणार आहेत आणि आमच्या पिण्याचे प्रश्न आणि तिथल्या लोकांचे जमिनीचे प्रश्न
ही वस्तुस्थिती आहे. जिजाऊ आले, आमचे नोकऱ्या नाही मिळाल्या. आम्हाला माहिती आम्हाला नोकऱ्या नाही. आम्हाला नोकऱ्या का नाही? आम्हाला नोकऱ्या नाही कारण तुम्ही कोर्टात गेलं. आम्हाला नोकऱ्या नाही कारण तुमच्या सरकारने जेव्हा कोर्टाने स्थगिती दिलेली नव्हती तेव्हा तुमच्या सरकार मार्फत स्थगिती आणली. कोर्टाची स्थगिती नाही. कोणत्याही बाळाने विचारलं 1500 रुपये घेतलं, हो घेतलं. का नाही घेणार? पण खास विचारलं असतं त्यांना तर त्यांनी सांगितलं असतं की हो आम्हाला हवी आहे नोकरी. आमच्या नोकऱ्या ज्या आहेत आमच्या पोरांसाठी, आमच्या भावांसाठी. आम्ही घाबरत नाही तुमच्या लाडकी योजनेच्या. आम्हाला माहिती आहे की आमचे उमेदवार जे आहे जिंकणारच, सुनील भुसारा जिंकणारच. कारण सुनील भुसाराच आमचे लाडके आहे. आणि म्हणून तुम्ही जे सर्व इथे आहात, खास करून जे माझ्या कष्टकरी संघटनेचे सर्व सभासद इथे आलेले आहेत त्यांना मी जे अगोदर आम्ही ठरलेले आहे आणि परत विनंती करतो की 20 तारखेला मोठ्या संख्येने बाहेर पडून तुतारीचे समोरचे बटन दाबायचं आणि विनोद येतात भुसाराला मोठ्या संख्येने, मोठ्या मतांनी, प्रचंड मतांनी जिंकून आणायचं हे सांगून माझे 2 शब्द संपवतो. जिंदाबाद. जय हिंद.